नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला अलिबागमध्ये एक गोंधळपाडा आहे, अलिबागपासून 3 किलोमीटर अंतरावरती गोंधळपाडा आहे, गोंधळपाडा वेशवी। तिथे गोकुळेश्वर आहे आणि मी गोकुळेश्वरला तुम्हाला एक कृत्रिम तलाव दाखवायला नेते। महाराष्ट्रातलं पहिलं कृत्रिम तलाव गोकुळेश्वर तलाव। तर हा जो तुम्हाला मॅप दिसतोय, म्हणजे तुम्ही अलिबागपासून निघाल तर अलिबागवरून मुंबई साईडला जायला निघाल तर लेफ्ट हँड साईडला तुमचा हा बोर्ड दिसेल, तिथून आतमध्ये एक रस्ता आहे, तिथे तुम्हाला जायचं आहे आणि खूप मोठं असं तलाव आहे, गोकुळेश्वर तलाव, गोंधळपाडा वेशवी। तर चला आपण तलाव बघायला जाऊया। तर आता आपण आलो आहोत गोकुळेश्वरला। गोकुळेश्वरला मी पहिलं तुम्हाला गोकुळेश्वरचं देऊळ दाखवते, मंदिर दाखवते शंकराचं, आणि त्याच्यानंतर आपण तलाव बघायला जाऊया। तर इथे शंकराचं मंदिर आहे, पुढे गेल्यानंतर PNP कॉलेज आहे, PNP कॉलेज तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही, आणि हे जे आहे ते गोकुळेश्वरचं मंदिर आहे। तर आता मी मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ नाही करू शकत, कारण परमिशन नाही आहे आतमध्ये शूटिंग करण्याची, बाहेरूनच मी दाखवते। आणि हे मंदिर जे आहे ते खूप जुनं आहे, माझ्या लहानपणापासूनचं हे मंदिर आहे, आणि आम्ही इथे फिरायला यायचो, असंच चालत चालत यायचो खंडाळ्यावरून, 2 ते 2.5 किलोमीटरचा रस्ता। तर आता आपण बघायला जाऊया कृत्रिम तलाव, महाराष्ट्रातलं पहिलं कृत्रिम तलाव। चला बघूया आपण तलाव। तर ह्या तलावाचे एकूण 3 भाग करण्यात आलेले आहेत, एक छोटा, एक पलीकडच्या साईडचा मोठा, आणि वेशवीचं PNP जे कॉलेज आहे त्या साईडला एक छोटा भाग तयार करण्यात आला आहे। तर कृत्रिम तलाव तुम्ही कधी ऐकलं असेल, गणपती विसर्जन जेव्हा असतात तेव्हा गणपती विसर्जनला कृत्रिम तलावाची सोय करण्यात येते। पूर्वी जेव्हा MIDC पाण्याची सोय नव्हती तेव्हा पूर्ण अलिबागला ह्या तलावाने पाणी भागवलं जायचं, म्हणजे पूर्ण अलिबाग शहराची तहान भागवणारा जो तलाव असेल तो हा तलाव आहे, वेशवी ग्रामपंचायतीतील गोकुळेश्वर तलाव। पण हळूहळू MIDCचे पाईप्स आले आणि मग त्याच्यानंतर ह्या तलावाकडे ना दुर्लक्ष करण्यात आलं, दुर्लक्ष झाला, आणि त्या तलावामध्ये पाण्याची पातळी कमी होऊन मातीचा गाळ जो आहे तो जास्त भरला गेला। म्हणजे तो मातीचा गाळ इतका भरला गेला की तलावाची साठवण क्षमता जी होती पाण्याची ती कमी होत गेली, आणि त्यामुळे हे ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाला ना अवकाळा प्राप्त झाली होती। म्हणजे उन्हाळ्यात जेमतेम 2 ते 3 फूट पाणी तलावात शिल्लक राहत होतं, आणि दूषित जलस्रोतांमुळे या पाण्याचा कुठल्याच प्रकारे वापर होत नव्हता। तर ह्या तलावाला निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेलं ह्या तलावाचं पुनरुज्जीवन करावं असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला। गोकुळेश्वर तलावाच्या भोवती असं चालण्यासाठी रस्ता केलेला आहे, मातीचा रस्ता आहे। मी तुम्हाला एक झाड दाखवते, हे आहे रुईचं झाड, इथे रुईची फुलं दिसत आहेत। तर ह्या रुईच्या झाडाचा वापर कशासाठी करतात तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा। तर हा जो चालण्यासाठी रस्ता केलेला आहे तो रस्ता ह्या तलावातल्या खोलीकरणातून निघालेला गाळ आहे, आणि ह्या गाळाचा त्यांनी बंदिस्तीसाठी रस्ता करण्यासाठी वापरलेला आहे, आणि ह्या तलावाला कुठल्याही सिमेंटचा वापर केलेला नाही आहे, म्हणजे एकदम नैसर्गिकरित्या हे तलाव त्यांनी तयार केलेला आहे। इथे एक छोटीशी विहीर आहे, ती पूर्वीपासून आहे। ह्या तलावाचं काम कोणी आणि कसं केलं त्याबद्दल सांगते। देशभरामध्ये 20हून अधिक तलावांचं पुनरुज्जीवन ज्यांनी केलं ते आनंद मल्लिकवाड यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली, आणि त्यांचं नाव ऐकून इथल्या ज्या संस्था आहेत, कंपन्या आहेत, त्यांनी या कामासाठी आर्थिक मदत केली। आणि मार्च महिन्यात तलावाच्या खोलीकरणाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले। मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री लावून तलावातील गाळ जो होता तो काढला गेला, आणि खोलीकरण करून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यात आली। ह्या तलावाचं जे काम आहे ते मार्च महिन्यात सुरू केलं, आणि बरोबर 90 दिवसांनी हे काम तलावाचं पूर्ण झालं। म्हणजे ह्या तलावातून 2.25 क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला होता, आणि त्यामुळे तलावाची खोली वाढवून तलावात 17 लाख क्युबिक मीटर पाणीसाठा होण्यास आता मदत झालेली आहे। या संपूर्ण तलावाच्या भोवती जी उतरती जागा आहे तिथे पूर्ण गवत लावलेलं आहे, गवत उगवलेलं आहे, आणि ह्या तलावाची खोली जी आहे ती 20 फूट खोल असं हे तलाव आहे।
आणि ह्या तलावाचे सौंदर्य कायम राहावे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हवेत म्हणून त्यांनी इथे आजूबाजूला झाडं लावलेली आहेत. आत्ताच लावलेली आहेत, छोटीशीच आहेत. मी एक चाफ्याचं झाड दाखवते. छोटंसं चाफ्याचं फूल आलेलं आहे खूप. तर ही फुलं झाडांवरच चांगली दिसतात. इथे आजूबाजूला येणारे लोक चालायला येतात संध्याकाळच्या वेळेत, तर त्यांनी ते जे चालायला येणारे लोक आहेत ते ही फुलं तोडतात. तर असं करू नका, फुलं जी आहे ती झाडांवरच राहू द्या. तुम्हाला इथे दिसेल की किती मोठं तलाव आहे आणि हे तर ह्या साईडचीच बाजू आहे. मंदिराच्या पलीकडे पण तेवढंच लांबीचं तलाव आहे. मी पलीकडच्या साईडला नाही गेले. आणि हे समोर जे बेट दिसते तुम्हाला ते मातीचं बेट आहे, कारण गोकुळेश्वर तलाव आहे ना, हे गेली खूप वर्षापासून पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण बनले आहे. म्हणजे तलावाच्या ना परिसरात 21 प्रकारचे पक्षी आढळून येत असल्याची नोंद तेव्हाची होती, परीक्षकांनी केलेली होती. म्हणून तलावाच्या ते मधोमध पक्ष्यांसाठी एक मातीचं बेट तयार करण्यात आलं आहे. इथे तुम्ही कोकिळेचा आवाज ऐकलात. 2 कोकिळा आहेत. एक आहे जी ओरिजिनल कोकिळा असते ती, आणि एक आहे आदवी कोकिळा जी कोकिळेला उत्तर करते, कुहू कुहू. तर हे आहे गोकुळेश्वरचं खूप मोठं कृत्रिम तलाव, खूप मोठं आहे. पलीकडच्या साईडला जर गेले मी चालत चालत तर अर्धा एक तास तर त्याच्यातच जाईल माझा, इतकं मोठं आहे. आणि आदवी एवढ्या लांब चालू शकत नाही म्हणून मी ह्या साईडनेच तलावाची व्हिडिओ केलेली आहे. तर गोकुळेश्वर तलावाचे नैसर्गिक सौंदर्य जे आहे ते कायम राहावं म्हणून इथे एक बटरफ्लाय गार्डन तयार केलेलं आहे. नाना नानी पार्क तयार करणार आहेत. ओपन जिम पण इथे तयार करणार आहे. त्यासाठी त्यांनी तयारी चालू ठेवलेली आहे. ओपन जिम होणार आहे आणि अशीच सुशोभीकरणाची भरपूर सारी कामं ते करणार आहेत. इथे समोर जे दिसते ते हॉटेल आहे, मॅपल आयव्ही म्हणून हॉटेल आहे. आणि हा जो आहे तो एवढा मोठा एरिया आहे. पूर्ण पाठीमागे पण आहे. मी त्या साईडला नाही गेले कारण चालायलाच आपल्याला 1 तास जवळजवळ लागेल. एवढा मोठा ह्या आर्टिफिशियल लेकचा, कृत्रिम तलावाचा एरिया आहे. तळ्याचा हा जो छोटा भाग आहे तो कशासाठी आहे तर गणेश विसर्जन, गणपती विसर्जन असतं तेव्हा गणपती विसर्जन कशात करावे तर ह्या छोट्या तळ्यात. म्हणजे हे कमी खोलीचं तळं आहे त्याच्यामुळे इथे गणपती विसर्जन किंवा गुरांना पाणी पाजण्यासाठी इथे आणतात. ह्या तळ्यावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एक सूचना वाचून जा की ह्या तळ्यामध्ये कोणीही उतरण्याचा प्रयत्न करू नका, कारण खरंच खूप खोल आहे हे तळं. तर आजची महाराष्ट्रातील पहिलं कृत्रिम तलावाची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.